भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्या विवाहाचे रहस्य। कृष्ण लहानपणापासून नंद आणि यशोदा यांच्या सोबत राहत होते। अचानक त्यांना सांगण्यात आले की ते त्यांचे पुत्र नाहीत। हे ऐकताच ते तेथेच उठून उभे राहिले आणि त्यांच्या अंतर्मनात एक मोठे परिवर्तन घडले। अचानक कृष्णाला जाणवले की नेहमीच काहीतरी असे होते जे त्यांना आतून खात होते, परंतु ते त्या भावना मनातून काढून टाकत आणि जीवनात पुढे जात असत। जसे गर्गाचार्यांनी हे रहस्य कृष्णाला सांगितले, त्यांच्या मनात अनेक भावना उमटू लागल्या। त्यांनी गुरूंना विनंती केली की कृपया मला काही अधिक सांगा। गर्गाचार्य म्हणाले, नारदांनी तुम्हाला पूर्णपणे ओळखले आहे। तुम्ही सर्व गुण दाखवले आहेत। तुमची जी लक्षणे आहेत ती सर्व याकडे निर्देश करतात की तुम्हीच तो मनुष्य आहात ज्याबद्दल अनेक ऋषीमुनी बोलत राहिले आहेत। कृष्ण आपल्या आसपासच्या लोकांसाठी आणि समाजासाठी पूर्णपणे समर्पित होते। राधा आणि गावातील लोकांबद्दल त्यांच्या मनात खोल आपुलकी आणि प्रेम होते, परंतु जसे त्यांच्यासमोर हे रहस्य उघड झाले की त्यांचा तेथील संबंध नाही, ते दुसऱ्या कुणाचे पुत्र आहेत, त्यांचा जन्म काहीतरी वेगळे करण्यासाठी झाला आहे, तेव्हा त्यांच्या अंतर्मनात सर्व काही बदलून गेले। या सर्व गोष्टी त्यांच्या मनात इतक्या प्रबळपणे समजल्या की ते गप्पपणे उठले आणि हळूहळू गोवर्धन पर्वताकडे निघाले। पर्वताच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचले आणि तेथे उभे राहून आकाशाकडे पाहू लागले। सूर्य मावळत होता आणि ते मावळत्या सूर्याकडे पाहत होते। अचानक त्यांना असे वाटले जणू एक प्रचंड शक्ती त्यांच्या अंतर्मनात समावत आहे। याच क्षणी त्यांच्यात ज्ञानोदय झाला आणि त्या क्षणी त्यांना आपला खरा उद्देश आठवला। ते तेथेच उभे राहिले आणि आपल्या अंतर्मनात होत असलेले परिवर्तन आणि सर्व अनुभव पाहत आणि जाणवत राहिले। जेव्हा ते पर्वतावरून खाली आले तेव्हा ते पूर्णपणे बदलले होते। चंचल आणि रसिक स्वभाव निघून गेला होता। त्याच्या जागी त्यांच्या अंतर्मनात अचानक एक खोल शांतता दिसू लागली। गरिमा आणि चैतन्याचा एक नवीन भाव दिसू लागला। जेव्हा ते खाली आले तेव्हा अचानक सर्व लोक त्यांच्यासमोर नतमस्तक झाले। जे काल त्यांच्यासोबत खेळत आणि नृत्य करत होते त्यांनी काहीही केले नव्हते। ते फक्त पर्वतावर गेले, तेथे काही तास उभे राहिले आणि मग खाली आले। यानंतर जो कोणी त्यांना पाहिले तो सहजपणे काहीही विचार न करता त्यांच्यासमोर नतमस्तक होत असे। कृष्णाला माहीत होते की आता त्यांनी तेथून निरोप घ्यायचा आहे। जाण्यापूर्वी त्यांनी एक रास आयोजन केले। जाण्यापूर्वी ते आपल्या त्या लोकांसोबत एकदा पुन्हा नृत्य करू इच्छित होते। त्यांनी जाम केले, नृत्य केले। प्रत्येकाला माहीत होते की ते जात आहेत, परंतु राधा मात्र अंतर्मनातून परमानंदाच्या एका प्रचंड उन्मादाने भारावून गेली होती आणि भावनांच्या सामान्य मर्यादांपलीकडे निघून गेली होती। ती इतकी जास्त भावविभोर आणि आनंदमय झाली होती की आपल्या आसपासच्या प्रत्येक गोष्टीबद्दल ती बेफिकीर झाली होती। कृष्णाला माहीत होते की राधेसोबत काय घडत आहे, म्हणून ते तिच्याजवळ गेले। तिला बाहुपाशात घेतले, आपल्या कमरेतून बासरी काढली आणि तिला देत म्हणाले, राधे, ही बासरी फक्त तुझ्यासाठी आहे। आता मी बासरीला कधीही हात लावणार नाही। एवढे म्हणून ते निघून गेले। यानंतर त्यांनी कधीही बासरी वाजवली नाही। त्या दिवसानंतर राधेने कृष्णाप्रमाणे बासरी वाजवायला सुरुवात केली। आपल्या अंतर्मनात झालेल्या या परिवर्तनामुळे आणि ज्ञानोदयामुळेच भगवान श्रीकृष्णांनी राधेशी अतूट प्रेम असूनही तिच्याशी विवाह केला नाही, परंतु त्यांचे प्रेम मात्र कायमचे अमर राहिले।